देवदर्शनं करून झाली आणि त्याच्यानंतर ना आपोआपच आम्हाला भूक लागली आणि त्याच्यानंतर आम्ही एका हॉटेलवर थांबलो. तर आम्हाला हवा होता मिसळपाव, पण मिसळपाव नव्हता. मग आम्ही वडापाव खाल्ला आणि भेळ खाल्ली आणि त्याच्यानंतर उसाचा रस पिला, की जो की इतका मोठा ग्लास होता ना, तो संपतच नव्हता. आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो आमच्या घरी. या चंगू-मंगूला ना दोघांना पण ना खिडकीतच बसायचं होतं आणि कडेलाच बसायचं होतं. तर मी स्वामिनीला आत बसवलं आणि ह्याला बाहेर बसवलं आणि एका साईडून ना मी त्याला कव्हर केलं होतं आणि त्याच्यानंतर अगदी थोड्याच अंतरावर घर आहे, त्याच्यामुळे त्याला मी कडेला बसून दिलं. आणि म्हणजे या दोघांची ना सारखं काही ना काही चालू असायचं. म्हणजे सारखं तुझं माझं जमेना आणि तुझ्यातून करमेना असं होतं. आणि मी पण सारखं तिच्या मागे लागलेलं असायचं, पण ती कंटाळलेली असायची. पण थोड्या वेळाने परत ती त्याच्याकडे जायची. असं सारखं दिवसभर या दोघांचं चालू असायचं. बहीण भावाचं नातंच असं काही आहे नाही का, जे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. आणि भांडणं पण व्हायची आणि थोड्याच वेळात ना दोघांचं जुळायचं पण. आणि खायला पण दोघांना एकच ताटात हवं असायचं. दोघेही ना सेम एजर्स असल्यामुळे ना दोघांनाही ना त्याच गोष्टी हव्या असायच्या. आणि खूप मजा केली या दोघांनी सुद्धा गावाला. आणि ना आमच्याकडे ना एक कुत्रा आहे, तर तो एकदम भारी आहे. त्याला आम्ही खूप आवाज देतो, पण त्याने काही आमच्याकडे बघितलंच नाही रिटर्न मागे. आणि एक मांजरसुद्धा आहे, ते सुद्धा एकदम गोड आहे. ज्यावेळेस आमची नानी स्वयंपाक करत असायची ना किचनमध्ये, त्यावेळेस ती खिडकीत येऊन बसायचं आणि आम्हाला भारी मजा वाटायची त्याची. खूप गोड पिल्लू आहे. तर असे जे प्राणी आहेत ना ते घरात असले पाहिजे. त्याने ना खरंच म्हणजे माणसाचं जे माइंड आहे ना ते खूप जास्त फ्रेश होतं. इतर कुठेतरी टाईमपास करण्यापेक्षा ना मी ना ह्या प्राण्यांसोबत आणि त्याचबरोबर ना आमच्या गायासुद्धा आहेत, त्यांच्या इथे जाऊन ना त्यांच्याबरोबर टाईमपास करत बसायची. खूप मजा यायची. व्लॉग आवडत असतील ना तर फॉलो करून या, अजूनही भरपूर व्लॉग येणार आहेत.